नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण धेनुकासूर वधाचा 8वा अध्याय पाहत आहोत. काल आपण 5व्या श्लोकापर्यंत आलो होतो. श्री पराशर ऋषी सांगतात, गोपकुमारांनी ते फळं खाण्याची अनुज्ञा मागितली आणि कृष्णाला म्हटलं त्याने की आम्हाला फळं खायची आहेत. तर तेव्हा बलराम म्हणाले की ठीक आहे, आपण खाऊया. आणि मग त्यांनी काय केलं, काही फळं झाडावरनं पाडली आणि बलरामाने पाडली आणि मग कृष्णाने पण पाडली. आणि मग ते फळं पडत असताना तालाचं झाड खूप उंच असतं ना, तर मोठा आवाज झाला. आणि मग त्यावेळेला दुर्धर्ष आणि दुरात्मा असणारा गर्दभासूर हा क्रोधाने अगदी तिथे धावत धावत आला आणि त्याने आपले मागचे 2 पायांनी काय केलं की बलरामाच्या छातीवर लाथ मारली. गाढवाचं रूप असल्यामुळे गाढव पाठीमागच्या पायाने लाथा मारतं ना, तसं त्यांनी पाठीमागच्या 2 पायांनी बलरामाच्या छातीवर लाथ मारली. मग बलरामाने काय केलं, त्यांनी ते दोन्ही पाय पकडले आणि त्याला गोल 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 असा फिरवायला लागला तो जोरात. तेव्हा तो निर्जीव झाला आणि मग तो ताल वृक्षावरती त्यांनी त्याला आपटलं. तेव्हा ते तो गाढव असं राक्षस पडत असताना ते तालवृक्षाला त्याने आपटला ना, त्यामुळे तो वृक्ष हलला, गदागदा हलला आणि त्यांनी पुष्कळ फळं एकदम त्याच्यावरची खाली पडली. आणि दुसरं काय झालं की म्हणजे इतकी फळं पाडली त्यांनी की जसं काही मोठा वारा जसा ढगांना वाहून नेतो तसं झालं. म्हणजे इतका तो पाऊस पडला फळांचा. तेव्हा त्याचे जे सजातीय दुसरे गर्दभासुर होते त्या ठिकाणी, ते आल्यावरती कृष्ण आणि बलरामानी त्यांना पण त्या तालवृक्षांवरती आपटून आपटून मारलं. अशा प्रकारे हे मैत्रेया एका क्षणात पिकलेली जी तालाची फळं होती ती खाली पडली आणि गर्दभासुर जे आले होते तिथं त्यांचे देह पण मरून पडले होते. त्याच्यामुळे पृथ्वी एकदम सुशोभित दिसायला लागली. तेव्हा हे द्विज त्या वेळेपासून त्या तालवनामध्ये गायी आता निर्विघ्न चरायला गेल्या, कारण तिथे ते गर्दभासूर कोणाला येऊ देत नव्हते ना. गुरांना पण येऊ द्यायचे नाहीत, बालकांना येऊ द्यायचे नाहीत. तर तेच मेल्यामुळे आता त्या ठिकाणी गायी वगैरे सगळे चरता यायला लागलं त्यांना आणि नवीन तृण तिथे उगवलेले ते चरायला ते यायला लागली की जे पहिल्यांदा कधीही त्यांना तसं चरायला मिळत नव्हतं. 13 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. हा अध्याय इथे संपतो. 8वा अध्याय छोटासाच आहे. 9व्या अध्यायामध्ये प्रलंबाचा वध आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, आपल्या अनुचरांसहित तो गर्दभासूर मेला. मग ते तालवन गोप आणि गोपींच्यासाठी सुखदायक झालं. त्यानंतर धेनुकासुराला मारून ते दोघंही वसुदेवपुत्र प्रसन्न मनाने भांडीर नावाच्या वृक्षाच्या तळापाशी आले. खांद्यावर त्यांनी गाय बांधण्याची जाड दोरी असते ना, ती घेतली होती आणि वनमाला आणि ते विभूषित दिसत होते. तेव्हा ते 2 बालक मोठ्याने आवाज करत, सिंहनाद करत गात होते, वृक्षांवर चढत होते, लांबपर्यंत गायींना चरायला नेत होते आणि त्या तिकडे गेल्या की एकदम पुन्हा त्यांचं नाव घेऊन घेऊन त्यांना बोलवत होते. आणि छोटे जे बछडे होते तेव्हा त्यांना नवीन शिंग येत होती अजून, त्यामुळे ते सुशोभित दिसत होते आणि तशीच ही मुलं पण सुशोभित दिसत होती. त्या दोघांचे जे जे कपडे होते, त्यांनी जे कपडे घातले होते ते सोनेरी रंगाचे होते आणि श्याम रंगाचे असे होते. आणि इंद्रधनुष्ययुक्त श्वेत आणि श्याम असं जे ढग असतात तसं ते दोघंजणं दिसत होते. ते समस्त लोकपालकांचे प्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण होऊन नाना प्रकारच्या लौकिक लीला करत होते. आणि ते दोघंजणं बलरामही शेषच होता ना, त्यामुळे ते दोघंही असं छान मनुष्याच्या लहान बाळांसारखं परस्परांमध्ये खेळत होते. मनुष्य धर्मामध्ये तत्पर राहिले होते. ते मनुष्यतेचा सन्मान करत होते आणि मनुष्य जातीचे जे गुण आहेत म्हणजे मुलं आपली जी खेळतात तसेच ते क्रीडा करत वनामध्ये इकडे तिकडे
विहार करत होते. ते दोन्ही महाबली बालक कधी झोक्यामध्ये बसायचे, झाडाला झोके बांधतात ना तसं. तसे बांधून त्याच्यामध्ये झुलायचे. कधी मल्लयुद्ध करायचे एकमेकांमध्ये, कधी दगड एकमेकांवर टाकून किंवा असे वेगवेगळे व्यायामसुद्धा ते तिथं करायचे. ते दोघं खेळत असताना ते काय झालं की एकदा तिथं ती छोटी मुलं खेळतात बघितल्यानंतर तिथे प्रलंब नावाच्या एका दैत्याला असं वाटलं की ह्यातल्या पोरांना आपण उचलून घेऊन जावं. तेव्हा त्याने काय केलं की गोपवेशामध्ये आला तो आणि त्यामुळे तो ओळखायला आला नाही ना, असं लपून लपून आला तो. मग दानवश्रेष्ठ प्रलंब हा मनुष्य नव्हता, पण त्याने मनुष्य रूप धारण केलं, बालकांसारखं रूप धारण केलं आणि निश्शंक मनाने त्या मुलांच्या मध्ये घुसला तो. नंतर ते दोघं जण बलराम आणि श्रीकृष्ण थोडे असावधान आहेत, पण कधीतरी ते असावधान होतील म्हणजे त्यांचं लक्ष जाईल, इकडे तिकडे जाईल असा वाट बघत होते दैत्य. पण त्यांना असं वाटलं की कृष्ण हा जो आहे तो अजेय वाटतोय आपल्याला, तेव्हा आपण बलरामाला मारूया असं म्हणून तो विचार करत होते दैत्य ते. त्यानंतर काय झालं, ते सगळे ग्वालबालक जे होते ते हरिणा क्रीडन नावाचा एक खेळ खेळत होते. हा खेळ मोठा गंमतशीर आहे. म्हणजे 2-2 मुलांनी पैज लावायची आणि हरणासारख्या उड्या मारत मारत पळायचं. जो पहिल्यांदा जाईल तो जिंकेल आणि जो हारेल त्यांनी जिंकलेल्या मुलाला आपल्या पाठीवर चढवायचं आणि पुन्हा आपल्या ठिकाणी परत यायचं. त्याला त्यांनी हरिणा क्रीडन खेळ असं नाव दिलं आहे. तर ते मुलं खेळत होती. तर एका वेळेला 2-2 मुलं उठून उभे राहायची पळण्यासाठी. मग त्या जोड्या अशा जमल्या. श्रीदामा म्हणजे सुदामा होता ते नाही माहिती, कारण इथं श्रीदामा असं लिहिलं आहे. कदाचित हा वेगळा असेल मित्र त्यांचा. तर तो त्याच्याबरोबर कृष्ण होता आणि प्रलंबाच्या बरोबर बलराम होता. म्हणजे प्रलंब गोपबालक झाला होता ना, तो ओळखायला आला नाही. आणि मग इतरसुद्धा गोप होते ते दोघं असे म्हणून ते हरणासारखे उड्या मारायला लागले. मग कृष्णाने काय केलं, श्रीदामाला हरवलं, बलरामाने प्रलंबाला हरवलं आणि मग कृष्ण पक्षी जे म्हणजे दोघांचे असे गट पडले होते. ते कृष्णाच्या गटातल्या लोकांनी प्रतिपक्षातल्या गटातल्या मुलांना हरवलं त्यांनी. आणि याच्यामध्ये मग जी मुलं हरली होती त्यांच्या खांद्यावर जिंकणारी मुलं खांद्यावर चढली आणि भांडीरवट म्हणजे जिथून ते खेळत सुरुवात झाली तिथंपर्यंत ते परत आले. पण प्रलंबासुराने काय केलं, त्यांच्या खांद्यावर जो बलराम चढलेला होता तर त्याच्या सहित ते एकदम वेगाने तो आकाशमंडलामध्ये गेला. म्हणजे जोराने उडी मारून तो एकदम दिसेनासा झाला. तो दानवश्रेष्ठ हा रोहिणीनंदन श्री बलरामाच्या भाराला सहन मात्र करू शकला नाही. आणि मग काय झालं, तो काय केलं त्या दानवानी की वर्षाकालीन असे मेघ असतात ना, खूप मोठे मोठे उंच उंच असे लांब पसरलेले असे, तर तसा तो खूप स्थूल शरीराचा असा झाला. तेव्हा माळ घातलेला, आभूषण धारण केलेला, डोक्यावर मुकुट घातला आहे आणि गाडीच्या चाकासारखे मोठे मोठे भयानक डोळे आहेत आणि आपल्या पादप्रहाराने पृथ्वीला कंपायमान असं करत आणि दग्ध पर्वत जो आहे त्याच्यासारख्या आकाराचा असं तो दैत्य झाला. आणि ते निर्भय राक्षसाच्या द्वारा तो घेऊन जायला म्हणजे तो त्याला बलरामाला न्यायला लागला. तो जड झाल्यामुळे त्याला ते जरा अवघड जात होतं, पण तरीसुद्धा तो त्याला घेऊन जात होता. आणि मग बलरामाने श्रीकृष्णाला जोरात हाक मारली, अरे कृष्णा कृष्णा पहा, हा छद्मवेश धारण केलेला म्हणजे गोप झालेला हा कोणीतरी पर्वताच्या समान महाकाय दैत्य मला खांद्यावर घेऊन पळून चालला आहे. तेव्हा हे मधुसूदन, आता मी काय करू ते मला सांग. हे बघ, हा दुरात्मा मोठ्या शीघ्रतेने पळून चालला आहे. इथे आपण थांबू. आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.